आटपाट नगर होतं. तिथं एक राजा राहत होता. नाव होतं अश्वपती. राज्य समृद्ध, सेना बलाढ्य, पण घरात मात्र एक दुःख, संतान नव्हतं. दररोज त्याच्या राणीच्या डोळ्यात प्रश्न असे, हे देवा, पोटी पोरगी द्यावी. राजा अश्वपतीने मोठं यज्ञ केलं. देव प्रसन्न झाले आणि राणीच्या पोटी जन्मली एक कन्या, तेजस्विनी, रूपवती, बुद्धिमान. तिचं नाव ठेवलं सावित्री. सावित्री मोठी होत गेली. तिचं रूप असं होतं की जणू सौंदर्याचा खजिनाच पृथ्वीवर उतरला होता. पण इतकी तेजस्वी होती की दरबारात कोणी तिच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हतं. वराचं शोधणं कठीण झालं. राजा म्हणाला, मुली, तूच वर शोध, पण लक्षात ठेव, निवड एकदाच असेल. सावित्रीने वचन दिलं. ती वनात फिरत असताना एका तरुणाला पाहिलं. साधं वस्त्र, पण डोळ्यात तेज. त्याचं नाव सत्यवान. तो एका अंध झालेल्या राजाचा पुत्र, सध्या वनवासात. सावित्रीचं मन त्याच्यावर स्थिर झालं. राजा विचारात पडला. नारद ऋषींना बोलवावं. नारद म्हणाले, राजा सत्यवान गुणी आहे, धर्मशील आहे, पण त्याचं आयुष्य फक्त 1 वर्षाचंच उरलंय. सगळा दरबार स्तब्ध झाला. पण सावित्री म्हणाली, मी एकदाच निवडलाय. आता कोणतंही संकट असो, मी मागे हटणार नाही. 1 वर्ष निघून गेलं आणि आला तो दिवस वटसावित्रीचा. सावित्रीने उपवास केला. वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा केली. सासू सासऱ्यांना नमस्कार केला आणि सत्यवानासोबत वनात निघाली. सत्यवान लाकूड तोडत होता. सावित्री त्याच्या बाजूला बसली होती. अचानक सत्यवानला चक्कर आली. तो पडला. सावित्रीच्या मांडीवर पडला. त्याचा श्वास थांबला आणि समोर प्रकट झाला यमराज. यम म्हणाला, सत्यवानाचं आयुष्य संपलं आहे. मी त्याचा प्राण घेऊन जातोय. सावित्री म्हणाली, तू धर्मराज आहेस. पतीला जिथे नेतोस तिथं मी सुद्धा येईल. मी पतिव्रता आहे. यम चालू लागला. सावित्री ही मागे चालली. यम, तू उपवास करत होतीस. आता चालणं योग्य नाही. सावित्री, उपवासाने माझं शरीर थकलं असेल, पण मन नाही. माझा धर्मच आहे पतीच्या पाठी चालणं. यम थोडा प्रसन्न झाला. यम म्हणाला, माग वरदान. सावित्री म्हणाली, माझ्या सासऱ्याचं राज्य परत मिळावं. यम, तसंच होईल. पण आता थांब. सावित्री अजून मागते, माझ्या सासऱ्याला पुन्हा दृष्टी द्यावी. यम, तसंच होईल. पण आता मात्र परत जा. सावित्री हसून म्हणाली, आता शेवटचं मागते. मला 100 पुत्र हवेत. यम विचारात पडला. 100 पुत्र? पण सत्यवानच नसेल तर शक्यच नाही. तेव्हा यमाला उमजलं, ओ, ही स्त्री पतिव्रता आहे, भक्त आहे, तर्कशुद्ध आहे. ही चुकत नाही. हीच खरी शक्ती आहे. यम सत्यवानाचा प्राण परत देतो. सावित्रीच्या डोळ्यातून अश्रू येतात. सत्यवान हळूच डोळे उघडतो. सत्यवान म्हणतो, मी कुठे होतो आणि तू इथे कशी? सावित्री हसून म्हणते, तिथं गेलीस तरी तुला आणायला मी होतीस. त्या दिवशी सावित्रीने केवळ आपल्या पतीचा जीव वाचवला नाही, तर श्रद्धा, निष्ठा आणि प्रेम यांची नवी व्याख्या घडवली. ती सावित्री आजही आदर्श मानली जाते. म्हणूनच सर्व स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात. पतीस दीर्घायुष्य मिळावं म्हणून. सावित्रीची ही कथा फक्त एक गोष्ट नाही, ती आहे प्रेरणा. ती शिकवते, संकट कितीही मोठं असो, जर निष्ठा असली तर पराभव करता येतो. होप सो तुम्हाला ही स्टोरी छान वाटली असेल. जर तुम्हाला स्टोरी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की मला स्टोरी कशी वाटली आणि आपला व्हिडिओ देखील लाईक करा. थँक्यू.